जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशमस्कंद. विषय श्रीकृष्णाकडून मित्र सुदाम्याचे स्वागत. परीक्षित राजा म्हणाला, गुरुवर्य, भगवान श्रीकृष्णाच्या ज्या दुसऱ्या लीला आहेत त्याचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो. हे ब्रह्मन, विषय बाणांना दुःखी झालेला आणि वारंवार पवित्र कीर्ती श्रीकृष्णाच्या लीलांचे श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यापासून विन्मुख होईल, हे मला जरूर सांगा. श्री भगवंताचे गुणगान करते तीच खरी वाणी. जे त्यांची सेवा करतात तेच खरे हात, जे त्यांचे स्मरण करते तेच खरे मन, आणि जे भगवंताच्या पुण्यमय कथाचे श्रवण करते तेच खरे कान. जे चराचर जगताला त्याची प्रतिमा समजून नमस्कार करतात तेच खरे मस्तक, आणि जे सगळीकडे त्यांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात तेच खरे नेत्र. शरीराचे जे अवयव भगवंत आणि त्यांच्या चरणोदकाचे नित्य सेवन करतात तेच खरे अवयव. सूत म्हणतात, परीक्षिताने असा प्रश्न केला तेव्हा शुकदेवाचे हृदय श्रीकृष्णाच्या ठिकाणी तल्लीन झाले होते आणि ते परीक्षिताला म्हणाले. श्री शुक म्हणतात, एक ब्राह्मण श्रीकृष्णाचा मित्र होता. मोठा ज्ञानी, विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. गृहस्थाश्रमात राहून तो प्रारब्धानुसार सर्व काही मिळे त्यातच संतुष्ट असे. त्याची पत्नी तशीच होती. तीसुद्धा अर्धपोटी राहून कृश झाली होती. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन ती पतीला म्हणाली, पतिदेवा, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे शरणागत वत्सल आणि ब्राह्मणाचे भक्त आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडे जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात हे कळाल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील. पत्नीने पुष्कळ वेळा नम्रतेने विनंती केल्यावर ब्राह्मणाने विचार केला आणि या निमित्ताने श्रीकृष्णाचे दर्शन होईल हा आपला मोठा लाभच आहे. त्याने जाण्याचा निश्चय केला आणि पत्नीला म्हणाला, हे कल्याणी, घरात काही भेटवस्तू देण्याजोगी असेल तर ती दे. तेव्हा तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ब्राह्मणाच्या घरातून 4 मुठी पोहे मागून आणले आणि एका कपड्यात बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी पतीकडे दिले. तो ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला. वाटेत तो श्रीकृष्णाचे स्मरण करत होता. त्यांचे दर्शन कसे होईल याचा विचार करत यादवाच्या निवासस्थानात जाऊन पोहोचला. तेथे श्रीकृष्णाचे 16,000 राण्यांचे प्रसाद होते. त्यापैकी एकामध्ये ब्राह्मणाने प्रवेश केला. त्याला वाटले आपण जणू ब्रह्मानंदाच्या समुद्रातच डुंबत आहोत. श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसले होते. ब्राह्मण येत असल्याचे लांबून पाहताच ते ताबडतोब उठून राहिले, उभे राहिले. धावतच त्याच्याजवळ येऊन त्याला मोठ्या आनंदाने मिठी मारली. प्रिय मित्र असलेल्या ज्येष्ठ ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने भगवंत अत्यंत आनंदित झाले. तेव्हा त्याच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. परीक्षिता, मित्राला पलंगावर बसून स्वतः पूजेचे साहित्य आणून भगवंताने मित्राची पूजा केली. त्यांनी आपल्या हातानेच ब्राह्मणाचे पाय पण धुतले. ते चरणोदक आपल्या मस्तकी धारण केले आणि त्यांच्या शरीराला चंदन, केशर, गंधाची उटी लावली. नंतर धूपदीपाने आरती पण ओवाळली. अशा प्रकारे तांबूल आणि गाय देऊन त्यांचे स्वागत केले. जीर्ण वस्त्र नेसलेल्या, मळकट शरीर असलेल्या त्या कृश ब्राह्मणाच्या शरीरावरील स्पष्ट अशा नसा दिसत होत्या. अशा त्यांची स्वतः रुक्मिणी चौऱ्या ढाळून सेवा करू लागली. हे पाहून अंतःपुरातील स्त्रिया अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणू लागल्या, या निर्दय, निंदनीय, अंगावर धड वस्त्र नसलेल्या भिकाऱ्याने असे कोणते पुण्य केले असावे की ज्यामुळे त्रैलोक्याचे गुरु असणाऱ्या श्रीकृष्णाने स्वतः त्यांचा आदर सत्कार केला. आपल्या पलंगावर बसून रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला मिठी मारली. परीक्षिता, नंतर श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकाच्या हातात हात घेऊन पूर्वी गुरुकुलात राहत असल्यासारखे बोलू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, धर्म जाणणारे हे ब्राह्मणा, गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन करून तू अनुरूप अशा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाही? मला माहीत आहे तुझे चित्त गृहस्थाश्रमात असूनही विषयभोगात आसक्त नाही. धनाविषयीसुद्धा तुला मुळीच प्रेम नाही. हे ब्रह्मन, आपण दोघे गुरुकुलात राहत होतो त्याची तुला आठवण आहे का? गुरुकुलात खरोखरच द्विजांना आत्मज्ञान होते, त्यामुळे ते ज्ञानांधकार पार करून जातात. हे ब्राह्मणा, या मनुष्य जन्मात वर्णाश्रमीमध्ये जे लोक मत्स्वरूप गुरूंच्या उपदेशानुसार वागून अनायासे हा भवसागर पार करून जातात तेच स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार आहेत. प्रिय मित्रा, सर्वाचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवाच्या सेवेने संतुष्ट होतो तितकाच मी पंचमहायज्ञ, उपनयन आणि वेदाध्ययन, तपश्चर्या किंवा सर्व स्वत्याग करून धर्मानेही संतुष्ट होत नाही. हे ब्राह्मण, ज्यावेळी आम्ही गुरुकुलात निवास करीत होतो त्यावेळीची गोष्ट तुझ्या लक्षात आहे का?
जेव्हा गुरुपत्नीने एके दिवशी आपल्याला लाकडे आणण्यास जंगलात पाठविले होते, ते त्यावेळी भयंकर वादळी पाऊस आला होता. मग सूर्यास्त होऊन सगळीकडे अंधार पसरला. आम्ही भांबावून एकमेकाचा हात धरून जंगलात इकडे तिकडे भटकत राहिलो. गुरुदेव सांदीपनी मुनी आम्हाला शोधित जंगलात पोहोचले. ते म्हणाले, बाळांनो, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राण्यांना आपले शरीर प्रिय असते, परंतु त्याचीही पर्वा न करता तुम्ही आमच्या सेवेत मग्न राहिलात. गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्याचे एवढेच कर्तव्य असते की त्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व, एवढेच काय पण शरीरसुद्धा गुरुसेवेच्या सेवेसाठी समर्पित केले पाहिजे. मी तुम्हावर संतुष्ट आहे. तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होत आणि तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केले ते यालोकी आणि परलोकीसुद्धा निष्फळ न हो. गुरुदेवाच्या कृपेमुळे मनुष्य शांती आणि पूर्णत्वाला प्राप्त करून घेतो. श्री शुक म्हणतात, अशा रीतीने श्रीहरी पुष्कळ वेळेपर्यंत गप्पा गोष्टी करीत राहिले. नंतर ते आपला मित्र जो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत थट्टेने त्याला म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे ब्राह्मण, तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काय आणले आहेस? माझे प्रेमळ भक्त मला लहानशीसुद्धा वस्तू अर्पण करतात तेव्हा ती मला फार मोठी वाटते, परंतु अभक्ताने मला पुष्कळ काही दिले तरी मी संतुष्ट होत नाही. जो मनुष्य भक्तीने मला पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो त्या शुद्ध चित्त भक्ताने भक्तीने दिलेले ते मी सगळे स्वीकार करतो. राजा असे म्हटल्यावरसुद्धा त्या ब्राह्मणाने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला पसाभर पोहे दिले नाहीत. लज्जेने त्याची मान खाली गेली. श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात. त्यांनी ब्राह्मणाच्या येण्याचा कारण जाणूनही विचार केला. यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने याने माझे भजन केले नाही. यावेळी हा पत्नीच्या आग्रहावरून इथे आला. म्हणूनच देवांना दुर्लभ अशी संपत्ती मी त्याला देईन. भगवान श्रीकृष्णाने असा विचार करून स्वतःच त्याच्या वस्त्रामधून फडक्यात बांधलेले पोहे ओढून घेतले आणि म्हणाले, ही तर माझ्यासाठी आवडीची भेटवस्तू आणलीस. हे पोहे केवळ मलाच नाही तर सर्व जगाला तृप्त करतील. असे म्हणून त्यांनी मुठभर पोहे खाल्ले. दुसरे मूठ भरून घेतली. तोच रुक्मिणीने त्यांचा हात धरला आणि म्हणाली, माणसालाही या लोकी किंवा परलोकातसुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मुठभर पोहेसुद्धा पुरेसे आहेत. ब्राह्मण त्या रात्री श्रीकृष्णाच्या महालातच राहिले. तेथे तो एवढा खुश होता की आपण स्वर्गात असल्यासारखे त्याला वाटले. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने त्याला वंदन केले आणि त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला. नंतर तो आपल्या गावी निघाला. ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडून धन मिळाले नाही तरीसुद्धा त्याने स्वतः काही मागितले नाही. या उलट आपण देवदेवेश्वरासाठी यत्किंचित पोहे हे काय आणले या विचाराने तो लज्जित झाला. परंतु कृष्णाच्या दर्शनामुळे आनंदित होऊन तो आपल्या घराकडे चालला. जाताना मनात तो विचार करू लागला, अहो, श्रीकृष्णाची ब्राह्मण भक्ती मी पाहिली, धन्य झालो. ज्याच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते त्यांनी सर्वात दरिद्री अशा मला हृदयाशी कवटाळले. कुठे मी पापी दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण. एवढेच नव्हे तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर मला भाऊ मानून बसविले. मी थकलेलो होतो म्हणून त्यांच्या राण्यांनी मला आपल्या हाताने वारा घातला. ब्राह्मणांना देव मानणाऱ्या देवाधिदेव यांनी माझे पाय चेपले. देवाप्रमाणे माझी पूजा केली. हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल याला माझे विस्मरण होईल म्हणून दयाळू श्रीकृष्णाने मला थोडेसुद्धा धन दिले नाही. असा मनात विचार करून ब्राह्मण आपल्या घरी पोहोचला. त्या ठिकाणी तेजस्वी प्रसादांनी वेढलेले होते. वेगवेगळ्या प्रकारची उपवने, उद्याने, सरोवरामध्ये कमळे, उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या स्त्रिया तिथे वावरत होत्या. हे पाहून ब्राह्मण विचार करू लागला, हे काय मी पाहतोय? हे कोणाचे ठिकाण आहे? मी इथे राहत होतो, हे ठिकाण असे कसे झाले? तो असा विचार करीत असतानाच तेवढ्या देवतासारख्या सुंदर स्त्रिया मंगलगीते गात त्या ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आल्या. कारण भगवंताने स्वर्गातून त्यांना तेथे आणले होते. पती आल्याचे ऐकून पत्नीला आनंद झाला. ताबडतोब ती घराच्या बाहेर आली. ती अशी दिसत होती की जणू कमलवनातून आलेली लक्ष्मीच. पतीला पाहताच तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू तरळू लागले. तिने त्यांना नमस्कार केला. सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रसादात प्रवेश केला.
तो प्रासाद रत्नजडित खांबाचा, सोन्याचे पलंग, सोन्याचे सिंहासन, सोन्याच्या दांड्याच्या चौऱ्या, स्फटिकांच्या शुभ्र भिंतीवर 5 उंची नक्षी होती. स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते. अशा प्रकारे संपत्तीची अकारण समृद्धी पाहून ब्राह्मण विचार करू लागला. या संपत्तीचे कारण यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाच्या कृपा कटाक्षाशिवाय दुसरे असू शकत नाही. याचक भक्ताच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात. मी त्यांना फक्त 1 मुठभर पोहे भेटीदाखल दिले, पण त्या महात्म्याने किती प्रेमाने त्याचा स्वीकार केला बरे. मला जन्मोजन्मी त्यांचेच प्रेम, त्यांचेच सख्य, त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा कराव्यास मिळो. त्यांच्या चरणी माझे मन जडून राहो. मला संपत्ती नको आणि त्यांच्या भक्ताचा फक्त सत्संगच प्राप्त हो. ऐश्वर्याच्या मदाने अधप्पात होतो हे पाहून अज्ञानी भक्ताला भगवंत संपत्ती, राज्य, वैभव हे काहीही देत नाहीत. आपल्या बुद्धीने असा निश्चय करून ब्राह्मण त्यागपूर्ण अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय भोगू लागला. अशा प्रकारे भगवंताचा प्रिय मित्र त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली. त्याने लवकरच भगवंताचा आश्रय असलेल्या वैकुंठ प्राप्त करून घेतले. ब्राह्मणांना आपले देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची ही ब्राह्मण भक्ती जो श्रवण करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून सुटतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.